हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू युअर चॅनल. मी ओम तुमचं पुन्हा एकदा नवीन ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. तर आपण 18 डिसेंबरसाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचं ॲनालिसिस करणार आहे. तर आज पाहायला गेलं तर ओव्हरऑल मार्केट ही निगेटिव्ह आल्यापासून त्याने खाली डाऊनफॉल सुरू केला. आपण दिलेल्या लेवलपासून त्याने डाऊन खालच्या साईडची लेवल ब्रेक करून रिटेस्ट करून परत खाली येऊन हायर लो लोअर हाय फॉर्मेशन करत आज मार्केट 24,300च्या लेवलला त्याने क्लोजिंग दिली. तर उद्यासाठी काय सिनेरिओ राहू शकतो? तर उद्या 3 सिनेरिओ होऊ शकतात. तर मार्केट गॅप डाऊन उघडेल किंवा गॅप अप किंवा फ्लॅट ओपनिंग होईल. तर गॅप डाऊन ओपन झाल्यावर आपला काय सिनेरिओ राहू शकतो? तर सपोज जर इथे मार्केट ओपन झालं तर मार्केट आल्या जे पुट BTSTला होल्ड करून गेलं आहे, ओव्हरनाईटला पोझिशन होल्ड केलं असेल ती इथे प्रॉफिट बुकिंग होईल. आणि प्रॉफिट बुकिंग झाल्यामुळे मार्केट ही या लेवलला येऊन इथे सपोर्ट घेऊन खालती जाऊ शकतं. आणि त्यानंतर सपोज जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर जे काही सेलर्सचे जे स्टॉपलॉस ह्या एरियाच्या आसपास राहील कुठेतरी, तर त्याचे स्टॉपलॉस हिट झाल्यामुळे मार्केटमध्ये एक शार्प अपमूव मिळायला दिसू शकतो. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन ऑब्झर्व काय करायचं आहे, सपोज मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर त्याला सपोर्टला येईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे. आणि मग येते एखादं कॅन्डल वगैरेचं फॉर्मेशन झालं तर त्यानंतर आपल्याला एंट्री प्लॅन करायची. आणि दुसरा सिनेरिओ, जर इन केस मार्केट हे गॅप अप ओपन झाले, गॅप अप ओपन होऊन इथे थोडं बहुत कन्सल्टेशन करून जर ते खाली सपोर्टला आलं तरी ते एखादं कॅन्डलचं फॉर्मेशन करून त्याने जर वरती जाण्याचा प्रयत्न केला, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल जर आपल्याला मिळाली तर आपण अप साईडला ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर ज्याही साईडला मार्केट या रेंजचं, तुम्हाला एक रेंज देतो मी, या रेंजचं ब्रेकआउट देईल कोणत्याही साईडला, त्या साईडला आपण एंट्री प्लॅन करू शकतो. त्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टी. तर बँक निफ्टी पण आल्या शार्प फॉलिंग सुरू झाली. सेल करत हे मार्केट ही त्याच्या सपोर्टला 52,800च्या लेवलला येऊन त्याने एक सपोर्ट तयार केला आहे. आपण याला एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणू शकतो, कारण की एकदा इथे सपोर्ट घेतला त्याने, डबल एकदा, दोनदा आणि तिसऱ्यांदा तो सपोर्ट घेते. तर उद्याचा सिनेरिओ काय राहू शकतो आपला? जर मार्केट इथे कुठे ओपन होईल, जर या रेंजला किती 52,900 ते 52,700 कमी 200 पॉईंटची रेंज आहे. या रेंजला ज्या साईडला पण ब्रेक करेल, जर वरच्या साईडला ब्रेक केलं तर आपण कॉल साईडला एंट्री करू शकतो. आणि खालच्या साईडला जर ब्रेक केलं तर आपण सेल साईडला एंट्री करू शकतो. तर वरच्या साईडला आपलं टार्गेट काय राहू शकतं? तर ही लेवल 53,300ची लेवल ही आपल्यासाठी टार्गेट राहू शकते. आणि खाली पाहायला जर गेलं तर आपल्याला एक दूरपर्यंत एक सपोर्ट नाही, एकच सपोर्ट आहे. 52,300 पर्यंत आपलं हे डाऊन साईडचं टार्गेट राहू शकतं. आणि अप साईडचं हे 53,400 पर्यंत टार्गेट राहू शकतं. जोपर्यंत ही रेंज तो करत नाही बँक निफ्टी, तोपर्यंत आपण कोणत्याही साईडला एंट्री प्लॅन करू शकत नाही. त्यानंतर सेन्सेक्स जर पाहायला गेलं तर सेन्सेक्समध्ये सुद्धा शार्प फॉलिंग सेलिंग झालेली आहे. आणि जर सेन्सेक्स पण एक स्ट्रॉंग सपोर्ट घेते, त्याने 3 वेळेस इथे सपोर्ट घेतलेला आहे. तर मार्केट
मार्केटची सायकोलॉजिकल जर मार्केटला पाहायला गेलं तर गेल्या 3 दिवसापासून मार्केटमध्ये सेलिंगवर सेलिंग चालू आहे.